नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत काळ्या चण्याची भाजी अतिशय वेगळ्या पद्धतीने। ही भाजी आयरन आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन तर आहेच, पण पोळी किंवा भाकरी सोबत खायलाही खूप मस्त लागते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे चणे घेतले आहेत, ज्यांना मी रात्री भिजवून घेतलेला आहे। हाताने दाबल्यानंतर चण्याची साल निघली की समजायचं चणे व्यवस्थित भिजले गेले आहेत। आता आपण यांना कुकर मध्ये शिजवून घेऊया। त्याच्यासाठी मी एका कुकर मध्ये चणे काढून घेतले। अर्धा चमचा हळद, थोडस मीठ, एक तमालपत्र, एक छोटा कलमीचा तुकडा आणि एक मोठी वेलची टाकून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मी कुकरला 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। हे खडे मसाले टाकल्याने चण्यामध्ये खूप चांगला सुगंध येतो आणि भाजी बनवल्यानंतर पण अतिशय चविष्ट लागते। तर आज आपण इथे पालकचा पेस्ट बनवून भाजी तयार करणार आहोत। त्याच्यासाठी मी पालकची काही पाने घेतली आहे, त्यांना गरम पाण्यामध्ये टाकून घेऊया। एक पाने 2 मिनिटे उकडल्या गेली की आपण पानांना बाहेर काढून घेऊया। त्याचं संपूर्ण पाणी काढून त्याला चाळणीत काढून थंड करून घेऊया। आता चणे शिजले ते एकदा चेक करून घेऊया। हाताने दाबल्यानंतर चणा सहज तुटतो आहे, म्हणजे चणे चांगल्यापैकी शिजले गेले आहेत। आता याच्यातील खडे मसाले मी बाहेर काढून घेते, तुम्हाला वाटल्यास तुम्ही याच्यामध्येच ठेवू शकता। आता एक पालकची पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत। याच्यासाठी पालकाची पाने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्या भाजीला एक चांगला थिक टेक्स्चर यावं त्याच्यासाठी मी याच्यामध्ये थोडे उकडलेले चणे टाकून घेत आहे आणि यांना मी मिक्सर मधनं बारीक करून घेणार आहे। बघू शकता अशा प्रकारे हिरवीगार आपली पालकाची पेस्ट तयार झाली। भाजीकरिता मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे आणि टोमॅटो कट करून घेतले आहे। मी स्वयंपाक करते आणि माझी मुलगी रांगोळी काढते आहे, ती 5 वर्षाची आहे। तिने याच्यामध्ये माझं नाव लिहिलं आहे। चला तर आपण भाजीला फोडणी देऊया। इथे मी कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम झाले की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा, एक सुकी लाल मिरची आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेतली आहे। आता आपण याच्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेऊया। कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया। आलं लसणाची पेस्ट चांगली शिजल्या गेली की त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। आता याच्यामध्ये कट केलेले 2 टोमॅटो टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मी चणा मसाला टाकलेला आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 चमचा मी इथे मीठ टाकलेला आहे। मी इथे खूप जास्त मसाल्यांचा वापर नाही केला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्यांची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता। टोमॅटो चांगले मऊ होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी मी चण्यातलं उकडलेलं पाणी याच्यामध्ये टाकून टोमॅटोला चांगलं शिजवून घेणार आहे। टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झाले, आता आपण याच्यामध्ये उकडलेले चणे टाकून घेऊया। आपल्याला चण्यांना मसाल्यामध्ये 5 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहे। चणे चांगले मसाल्यामध्ये कोट झाले की आपण त्याच्यामध्ये पालक प्युरी ऍड करून घ्यायची आहे। किती मस्त भाजीला कलर आला आहे बघू शकता तुम्ही, आणि ही चवीला पण अतिशय भारी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा भाजी कशी झाली ते। आता आपण भाजीमध्ये आपल्या आवडीनुसार पाणी इथे ऍड करू शकतो। मी अतिशय पातळ असा रस्सा नाही बनवणार आहे, थोडीशी घट्ट अशीच भाजी ठेवणार आहे, म्हणून मी इथे अर्धा ग्लास पाणी ऍड केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ऍड करू शकता। चला तर मग आयरन आणि प्रोटीनचं हे कॉम्बिनेशन, ही गरमागरम भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा।
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला घंटी पण वाजवा, म्हणजे माझी पुढची रेसिपी आल्यावर तुमच्या पोटातील कावडे लगेच जागे होतील. मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.